नमस्कार. हे साहित्य बघता तुम्हाला कळलं असेल की माझा आजचा मेनू काय आहे. तर मी इथे भरपूर असं साहित्य घेतलेलं आहे जे की मला बिर्याणी बनवायचं आहे. तर मला असं वाटतं की तुम्हालाही बिर्याणी आवडत असेल तर मला आवडते की नाही हे सांगायला विसरू नका, नक्की सांगा. तर मी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये माझे काही खडा मसाले ॲड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता तमालपत्री आहे, दालचिनी आहे, जिरं आहे, लवंग, मिरं हे सगळं आहे. त्याच्यानंतर मी इथं 1 किलो कांदा घेतलेला आहे. 1 किलो कांदा मी पूर्णपणे एकदम इतका शिजवून किती होतोय तो बघा तुम्ही. कांदा इतका शिजवायचा, त्याला पूर्णपणे त्याचं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे इतका शिजवायचा. त्याच्यानंतर मी इथं टोमॅटोची प्युरी केलेली आहे, तीही छान तेलामध्ये भाजायची आहे. तेल पूर्णपणे त्याचं सुटलं पाहिजे, त्यातलं पूर्णपणे पाणी सगळं निघून गेलं पाहिजे इतकं त्याला शिजवायचं असतं. त्याला पेशन्स खूप लागतात, त्याच्याशिवाय दम बिर्याणी होत नाही. त्याच्यानंतर मी इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. तर तुम्हाला इथं वाटेल की ही ग्रीन कलरची कशी काय आलं लसणाची पेस्ट दिसते, पण मी याच्यामध्ये पुदिनाही ॲड केलेला आहे. पुदिनाही खूप छान असा बारीक केला ना तर त्याचा स्मेल असा खूप छान बिर्याणीला येतो, म्हणून मी इथं त्यात पुदिना पण ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर ते छान असं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर मी ह्याच्यात बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे जो की सुहाणाचा आहे. आणि बिर्याणी मसाला त्याने जास्त आणखीन स्मेल येत होता मला बिर्याणीचा, त्यामुळे क्रेव्हिंग्स माझ्या जास्त होत होत्या. त्याच्यानंतर मी इथे मिरची पावडर पण ॲड केलेली आहे. जसे जसे आपण मसाला ॲड करू ना तसे तसे त्याचा कलर चेंज होतो. आणि त्याच्यानंतर मी 1 वाटी दही पण ॲड केले. आता दही घातल्यानंतर परत आणखी थोडा कलर चेंज होतो. त्याच्यानंतर मग इथं आपलं ऑलमोस्ट मसाला रेडी झालेला आहे. आणि आता आपण इथं मी जे 80% चिकन बॉईल करून घेतलेलं आहे ते मी ह्याच्यात आता पूर्णपणे मिक्स करते. आणि इथं आपला चिकनचा जो मसालाचा लेअर असतो ना तो इथं ऑलमोस्ट आपला रेडी झालेला आहे. तर आता ह्याला सगळीकडून तेल सुटेपर्यंत आपण आता ह्याला झाकून एकदम बारीक गॅसवरती ठेवायचं. आणि हे तोपर्यंत आणखीन थोडंसं चिकन शिजून जातं. मग ते बारीक गॅसवर ठेवल्यानंतर इथं आपण आपल्या जो राईस होतो ना आपला बॉइल्ड राईस याची तयारी करायची. इथं मी ज्या पातेल्यात चिकन शिजवलं होतं तेच पातेलं मी इथं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 किलो तांदूळ शिजवणार आहे, म्हणून मी 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. ह्याच्यात 2 लिटर पाण्यात मी मीठ टाकले, 1 चमचा तूप टाकलेला आहे, तमालपत्री आणि थोडीशी वेलची टाकलेली आहे, कारण की तो भात शिजताना त्याचा स्मेल येतो आणि त्या भाताला सुद्धा छान वास येतो. असं आपल्याला हा भात पूर्णपणे राईस बॉईल करून घ्यायचा आहे, म्हणजे तो पण आपल्याला 80 ते 85% राईस शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही आहे आपल्याला. आणि इथे बघू शकता माझा राईस इथं शिजवून झालेला आहे. याच्यामधलं आपलं सगळं पाणी काढायचं. इथे मी इथलं पाणी काढलेलं आहे आणि हा निम्मा करते, म्हणजे एक खालचा लेअर आणि एक वरचा लेअर असं 2च लेअर मी करणार आहे. तर मग इथं तुम्ही बघू शकता खाली मी जितका मला राईस हवा आहे तितका ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी थोडं तूप ॲड करणार आहे आणि तुपाने खरंच बिर्याणीला जास्त वास येतो. मग इथं मी जो मसाला घेतला होता तो सगळा मसाला, जो आपला चिकनचा जो ग्रेव्ही केला होता तो मसाला ह्याच्यामध्ये ॲड करते. पूर्णपणे सगळा टाकायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला जो अर्धा आपण राईस काढून ठेवलेला होता बॉईल केलेला तो त्याच्यावरती ॲड करायचे. आणि तो ॲड केल्यानंतर खरंच तो एकदम बघू शकतात माझा भात किती असा मोकळा झालेला आहे. आणि इतकाच मोकळा राईस आपला झाला पाहिजे तरच तो बिर्याणीची मजा येते. नाहीतर असा पूर्णपणे जास्त भात शिजवला तर त्याचं बिर्याणीचं जे स्ट्रक्चर असतं तसं मोकळा राईस असतो असं त्याचं येत नाही आणि तो मग खायला पण बरा नाही वाटत. मग त्याच्यानंतर मी वरती कोथिंबीर, तूप आणि जो ग्रीन कलर होता तो ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी इथं कोळसा एका साईडला गरम करायला ठेवला होता आणि ह्यालाच म्हणतात दम, बरोबर का. मग इथं माझा दम रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता. आता मी इथं त्याला एक अर्धा तास तरी एकदम बारीक गॅसवरती ठेवलं होतं आणि असं परत त्याच्यावरची मी टोपण काढल्यानंतर इतका छान वास येत होता ना, वाव. तुम्ही बघू शकता इथं मोकळा झाला होता. इथं मी थोडा रस्सा पण बनवला होता आणि इतकी छान आणि इतका टेस्टी माझी बिर्याणी झाली होती ना. खरंच तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि फॉलो करायला मला विसरू नका. बाय.